बोस, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद, भगतसिंग ही आपली हिरो आहेत आणि यांना या देशाची तरुणाई, या देशातला नागरिक हा फॉलो करतो आणि फॉलो करत असताना त्यांची मूल्य, त्यांचं नागरिकांशी असणारा त्यांचं वर्तन, त्यांची वैचारिक प्रगल्भता, वैचारिक पातळी या अनुषंगानं फॉलोअर्स हे निर्माण होत असतात. दुर्दैवानं हिटलरला पण फॉलोअर्स आहेत, मात्र हिटलरला जे फॉलोअर्स आहेत ते विकृती संदर्भातले आहेत, ते संस्कृती संदर्भातले नाहीत. नरेंद्र मोदी यांनी गेल्या 12 वर्षांमध्ये काय जसं बोललं तसं त्यांनी केलं आहे. नोटबंदीच्या वेळेस मला अमुक अमुक दिवस द्या, 50 दिवस द्या, नंतर मी म्हणाल तिथे फाशी घ्यायला तयार आहे, असं विधान करण्याचा त्यांचा भाग असो, का दरवर्षी 2 कोटी रोजगार देण्याचा विषय असो, प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात 15 लाख रुपये टाकण्याचा असो, 100 स्मार्ट सिटी निर्माण करण्याचा असो, लोकशाहीचं संवर्धन संरक्षण करण्याचा असो, अशा कोणत्याही मुद्द्यावर नरेंद्र मोदी हे खरे ठरलेले नाहीत. तर दुसऱ्या बाजूला मतभिन्नता जरी असली, मतभेद जरी असली तरी संवादहीनता असता कामा नये आणि विरोधकांचं सर्व आपण ऐकून घेतलं पाहिजे. खेळीमेळीने वातावरणात देश पुढे नेला पाहिजे. हा भारतीय लोकशाहीचा, भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. अटल बिहारी वाजपेयीजींनी एक खूप छान एक कोट आपल्याला सर्वांना दिला आहे की छोटे दिल कोई बडा नहीं होता और टूटे दिल कोई खडा नहीं होता. तर नरेंद्र मोदी हे छोट्या दिलाचे पण आहेत आणि टूटे दिल के भी है. आणि अशा एक माणसानी सातत्याने द्वेष पसरवण्याचं काम करत असताना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगानं त्यांनी दाखवलेली संवेदनहीनता ही त्यांचं चरित्र आहे आणि असा एका चरित्राच्या माणसाला फॉलो या देशाच्या तरुणाईनी आणि चांगुलपणाने करू नये. त्यामुळे अनफॉलो मोदी ही एक मुवमेंट आपल्या देशामध्ये चालवण्याची गरज आहे. आणि जेव्हा तुम्ही मोदीला फॉलो करता तेव्हा तुम्ही संविधानाला फॉलो करत नाही. जेव्हा तुम्ही मोदींना फॉलो करता तेव्हा सभ्यता, संस्कृती, संवाद या गोष्टींना तुम्ही फॉलो करू शकत नाही. मोदींना जेव्हा फॉलो कराल तेव्हा संवेदनहीनता आणि संविधानावर विश्वास नसणं या गोष्टीला तुम्ही फॉलो करता. जेव्हा मोदींना अनफॉलो कराल तेव्हा आपसूक आपली जी परंपरा आहे, आपली जी संवेदनशीलता आहे, आपलं जे संविधान आहे या अनुषंगाला तुम्ही फॉलो कराल. त्यामुळे त्यांना अनफॉलो करत असताना भारताच्या लोकतंत्र, गणतंत्राला फॉलो करावा हा सरळ संदेश हा माझ्या आजच्या पोस्टच्या माध्यमातून आहे. आणि मी त्यातला लिहिलेला शब्द आणि शब्द हा समाजकारणाशी, राजकारणाशी, अध्यात्माशी आणि भारताच्या इतिहासाशी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.